नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची चाकाप्रमाणे प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना संपला, जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला आणि मार्च महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली असून सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारला विलंब का झाला, तर निधीची कमतरता आणि इतर काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला फारच विलंब झाला। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या निधीची तरतूद केली जाणार असून आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। अर्थसंकल्पात कर्जमाफी धुसर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेमध्ये माहिती। केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार। कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्या, छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण ठरवण्याचा देखील भुजबळांचा आग्रह। अजित पवार धोक्याने गेले की धोक्याने, सरकार संशयाची भूते नाचवत असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप। सध्या जर बघायला गेलं तर अजित पवार धोक्याने गेले की धोक्याने गेला असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सरकारवरती निशाणा साधला। सौदा मंडळातील केळी उत्पादकांना 11 कोटींची पीक विमा भरपाई, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर बघायला गेलं तर सौदा मंडळातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। मका हमीभाव खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ, खरेदी उद्दिष्टात केवळ 50,000 टनांची वाढ, ऑनलाईन पीक नोंदणीची अट कायम। केंद्र सरकारने राज्यात मका खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली असून खरेदीचे उद्दिष्ट मात्र केवळ 50,000 टनांनी वाढवले आहे। राज्यात कापूस खरेदी 15 मार्चपर्यंत, शेतकऱ्यांना दिलासा। सीसीआयच्या कापूस खरेदीला अखेर मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे, त्यामुळे अडचणीतील कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे। राज्यामध्ये 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी होणार आहे। कर्जमाफीचा वंचित शेतकऱ्यांना लाभ देणार, सहकार मंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन। राज्य सरकारने 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून 6 लाख शेतकरी वंचित होते, तर अशा वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार। नमो शेतकरी महासन्मान निधीचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न। कृषी मंत्र्यांची माहिती। अतिवृष्टीची मदत अजून काही शेतकऱ्यांना मिळाली नाही, चंद्रकांत नवघरे यांची माहिती। सध्या जर बघायला गेलं तर अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही। वाल्मिकच्या मुलाच्या फेसबुक पोस्टने खळबळ, आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार सुशील कराड याची माहिती। काय आहे सत्य, काय होणार उघड, तर्क वितर्क आणि चर्चांना परळीमध्ये विधान। मार्चमधील उष्णतेमुळे गव्हाला फटका बसणार, उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा तापमानात मोठी वाढ शक्य। सध्या जर बघायला गेलं तर मार्चमधील उष्णतेमुळे आता गव्हाला फटका बसण्याची शक्यता असून उत्पादनामध्ये देखील आता घट होण्याची शक्यता आहे। बाजारामध्ये हळद दर स्थिर राहण्याचा अंदाज, हळदीला 13 ते 13,500 रुपयांचा दर, हळदीच्या दरामध्ये वाढ होण्याची देखील अपेक्षा। कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी, लासलगाव बाजार समितीमध्ये पाण्याच्या टाकीवरती चढून शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारवरती नाराजी। कृषी राज्य योजनांसाठी 35% निधी खर्च, विधान परिषदेत कृषी मंत्री भरणे यांची माहिती। राज्य योजनांसाठी एकूण तरतुदीच्या 35% निधी वितरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे। उकाडा कायम राहण्याचा अंदाज, राज्यामध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे। दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत असून उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत। उकाड्यामध्ये वाढ होण्याची देखील दाट शक्यता।
वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये हक्कभंग प्रस्ताव. सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील 19 शेतकऱ्यांनी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याची दिशाभूल करणारी माहिती सभागृहामध्ये दिल्याबद्दल वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यामध्ये आला असल्याची माहिती. बिबट्यांपासून संरक्षणासाठी एआयचा वापर करणार. विधान परिषदेमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली माहिती. बिबट्यांपासून संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. अजितदादा सुनेत्रा पवारांना क्लीन चिट. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूचा क्लोजर रिपोर्ट. रोहित पवार देखील दोषमुक्त. खताचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. प्रकाश पवार यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा हिरवा कंदील. सध्या जर बघायला गेलं तर आता खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवरती ताण. सभागृहामध्ये गणेश नाईकांचे विधान चर्चेमध्ये. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवरती ताण येत असला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. देशभरामध्ये ई-20 पेट्रोल अनिवार्य. परकीय चलनाची मोठी बचत. केंद्र सरकारचा 1 एप्रिलपासून विक्रीचा निर्णय. भारताच्या इतिहासातील पहिलीच डिजिटल जनगणना. भारतात होणारी पारंपरिक कागद पेनवरती आधारित जनगणनेला आता पूर्णविराम. शासनाने मांडलेल्या पुरवणी मागण्या म्हणजे सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी व विकासाचा दृढ संकल्प. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन. शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटींच्या निधीची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 6,000 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. कांद्याच्या प्रश्नावरती लवकरच तोडगा काढू. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. शेतकऱ्यांचा कांदा बाजारभावाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून कांद्याच्या प्रश्नावरती लवकरच तोडगा काढू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान. वाहतुकीचे नियम मोडल्यास आता थेट लायसन्स रद्द होणार. नितीन गडकरी यांचा रस्ते अपघातांवरती मास्टर प्लॅन. नियम मोडल्यावरती आता लायसन्स रद्द होणार आहे. राज्यातील साखर कारखाने अडचणीमध्ये. ऊस शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे अद्याप देखील थकून. इस्माचे बल्लानी यांनी दिली माहिती. कृत्रिम फुलांचा वापर झाल्यास कठोर कारवाई. मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. डेकोरेटर्स मंगल कार्यालयांना जबाबदार धरणार. लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार असून कृत्रिम फुलांचा वापर केल्यास कठोर कारवाई होणार. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफी संदर्भात जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. आधार कार्डची प्रत आणि बँक खाते क्रमांकाचा पुरावा आपल्या गावच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेत किंवा जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत सादर करावेत. वेळेत कागदपत्रे न दिल्यास कर्जमाफी मिळणार नाही हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी शेतकरी स्वतः जबाबदार राहील. यामध्ये बँक किंवा सोसायटीची कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहणार नाही असं देखील बँकेच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असून आता शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार का? आदिती तटकरेंची विधानसभेमध्ये महत्त्वाची माहिती. ई-केवायसी न केलेल्या तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसलेल्या बहिणींचा हप्ता बंद केला जाणार. खतांच्या दरामध्ये मोठी वाढ. उत्पादन खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता. रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे खरीप हंगामापूर्वी शेतकरी आर्थिक दबावात आले. 2 वर्षांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22 कोटी रुपये जमा. सोयगाव येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून तब्बल 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली. सोयगाव येथील शेतकऱ्यांना दिलासा. 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही आता पीएम व नमो किसानचा लाभ मिळण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ. 5,16,000 कर्मचारी, 8,72,000 निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळणार. राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय. शेतमालाचे भाव गडगडले. शेतकरी झाला चिंताग्रस्त. गत काही वर्षात शेतमालाचे भाव कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. एकीकडे निसर्गाचा कोप तर दुसरीकडे शेतमालाला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी अडचणीमध्ये सापडले असून आता शेतकऱ्यांची चिंता वाढली.
धानासाठी हेक्टरी 20,000 रुपये मिळणार. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अनुदानाचा निधी देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असून लवकरच आता धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये मिळणार. पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच मिळणार. शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा आगामी म्हणजेच की 22वा हप्ता याच महिन्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती. खरीप गेला, रब्बी गेला, पण पीक विमा कुठे अडकला? शेतकऱ्यांचा प्रश्न. जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा होणार होता, परंतु पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास विलंब झाला असून आता याच मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. टिपूच्या पाठीराख्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेमध्ये थेट इशारा. टिपू सुलतानच्या पाठीराख्यांना सोडणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान. राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवरती आरोप. तसेच व्यापार करारासाठी मोदींवरती दबाव असल्याचा देखील राहुल गांधी यांनी दावा केला असल्याचं बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्या अपघाता दिवशी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी ढाळलेले अश्रू मगरीचे होते का? सरकार या घटनेला अपघात म्हणत असेल, पण आम्ही त्याला सदोष मनुष्यवध मानतो. सध्या जर बघायला गेलं तर संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 8,700 रुपयांचे अनुदान वाटप केले होते. तसेच रब्बी पेरणीसाठी प्रति शेतकरी हेक्टरी 10,000 रुपयांची देखील सरकारने मदत केली होती. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची देखील घोषणा केली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास विलंब झाला असला तरी याच मार्च महिन्यामध्ये पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता. 7-12 उतार्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता 200 रुपयांमध्ये. ऑनलाईन अर्ज करा, 90 दिवसात मोजणी. सध्या जर बघायला गेलं तर 7-12 उतार्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता 200 रुपयांमध्ये होणार असून अर्ज केल्यानंतर सर्व प्रक्रिया 90 दिवसांमध्ये होणार. राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा. 2029 पर्यंत अर्थव्यवस्था पोहोचणार 1 ट्रिलियनवरती. विरोधक संभ्रमित असल्याची टीका. म्हणाले 2029 नंतर देखील आमची सत्ता येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली ही माहिती. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता. दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्ते जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्या आहेत. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.